नमस्कार. अनेकांसारखंच व्यवसायासाठी फेसबुक पेज तयार केलं असेल, काही फोटो टाकले असतील, पण आता पुढे काय? हा प्रश्न खूप जणांना पडतो. आज आपण पाहणार आहोत की फक्त ऑनलाईन असण्यापासून ते खऱ्या अर्थाने भरभराट होण्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा. चला तर मग आपल्या डिजिटल उपस्थितीची खरी ताकद ओळखूया. तर डिजिटल पाऊलखुण तयार आहे, पण आता काय, फक्त ऑनलाईन असणं पुरेसं नाहीये. खरं आव्हान तर इथून पुढे सुरू होतं की या उपस्थितीचं रूपांतर ग्राहकांमध्ये आणि विक्रीमध्ये करायचं कसं. इथेच अनेक चांगल्या व्यवसायांचा प्रवास थांबतो, पण आपला नाही. आपण 5 सोप्या टप्प्यांमधून हा प्रवास करणार आहोत. सुरुवात, मग पाया घालणे, त्यानंतर नाते जोडणे, प्रवास स्वीकारणे आणि शेवटी यशाची फळे चाखणे. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. पुढे काय म्हणजे फक्त एक प्रोफाईल असण्यापलीकडे विचार करायला हवा. ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. नुसतं प्रोफाईल तयार करणं म्हणजे काय, तर दुकानाचं शटर उघडण्यासारखं आहे. पण ग्राहक आत कधी येतात, जेव्हा त्यांना आतमध्ये काहीतरी जिवंत, आकर्षक आणि विश्वासार्ह दिसतं. आपली डिजिटल उपस्थिती आहे ना, ती एका बागेसारखी आहे. फक्त एकदा लावून सोडून द्यायची नसते, तर रोज तिची मशागत करावी लागते. आणि ही मशागत करायची म्हणजे काय करायचं, तर आपण येतोय आपल्या पायाकडे, सातत्य आणि विश्वास. डिजिटल यशाचे हे 2 सगळ्यात महत्त्वाचे स्तंभ आहेत. आणि हो, इथेच खरी मानसिकता बदलावी लागते. डिजिटल जगात यशस्वी व्हायचं असेल ना, तर त्याचं गुपित एका शब्दात आहे: सातत्य. म्हणजे काय, तर आठवड्यातून किमान 2 पोस्ट, महिन्यातून 1-2 नवीन फोटोज आणि गुगल बिझनेस प्रोफाईलवर नियमित अपडेट्स. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यातून ग्राहकाला एकच संदेश मिळतो की हा व्यवसाय ॲक्टिव्ह आहे, चालू आहे आणि म्हणूनच विश्वास ठेवण्यासारखा आहे. आता ही स्लाइड बघा. इथे 2 विचारसरणींमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत जे फक्त ऑफर, डिस्काउंट, आताच घ्या असं सतत ओरडत असतात, आणि दुसऱ्या बाजूला ते आहेत जे आपल्या कामामागची प्रक्रिया दाखवतात, अनुभव शेअर करतात, नातं जपतात. आता विचार करा, महाराष्ट्रातला ग्राहक कोणाला जास्त महत्त्व देईल? बरोबर, दुसऱ्या प्रकाराला. कारण त्यांना तो बनावटपणा लगेच कळतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. लोक वस्तू तेव्हाच विकत घेतात जेव्हा ते विकणाऱ्या व्यक्तीला पसंत करतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे काय, तर विक्री हे विश्वासाचं बाय प्रॉडक्ट आहे, ध्येय नाही. आधी नातं तयार करा, व्यवसाय आपोआप वाढेल. मग प्रश्न येतो की हे नातं तयार करायचं कसं? याचं उत्तर आपल्या भाषेत आणि आपल्या संवादात दडलेलं आहे. आणि म्हणूनच आपण तिसऱ्या विभागात आलो आहोत: कनेक्शन. म्हणजे आपल्या माणसांशी, आपल्या समुदायाशी खरा संवाद कसा साधायचा. हे वाक्य बघा, किती महत्त्वाचं आहे. मराठी हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. इंग्रजी कदाचित प्रोफेशनल वाटेल, पण मराठी थेट हृदयात पोचते. ती फक्त एक भाषा नाहीये, ती एक भावना आहे, जी लोकांना तुमच्याशी जोडते, आपलं वाटायला लावते. आणि ही आपुलकीची भावना निर्माण करणं अजिबात अवघड नाहीये. काही सोपे मार्ग आहेत. आपल्या पोस्ट्स मराठीत ठेवा, स्थानिक उदाहरणं वापरा, आपल्याकडच्या सण उत्सवांचा उल्लेख करा. याने काय होतं, ग्राहकाला वाटतं की अरे, हा तर आपलाच माणूस आहे, आपलाच व्यवसाय आहे. आपली डिजिटल उपस्थिती म्हणजे व्यासपीठावरून केलेलं एकतर्फी भाषण नाहीये, तो एक संवाद आहे, एक चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक कमेंटला उत्तर द्या, व्हॉट्सअप मेसेजला पटकन रिप्लाय द्या, आणि हो, प्रत्येक रिव्ह्यू देणाऱ्याचे आभार माना. मग तो रिव्ह्यू चांगला असो किंवा टीकात्मक, हा संवादच तुमचा व्यवसाय मजबूत कर. आता पुढचा टप्पा, तो आहे प्रवासाचा, जिथे आपण चुका आणि यश या दोन्ही गोष्टींना कसं सामोरं जायचं हे पाहणार आहोत. सुरुवातीचा काळ खरंच खडतर असतो. खूप मनापासून एखादी पोस्ट टाकली जाते आणि रिझल्ट काहीच नाही. मोजके लाईक्स, शांत कमेंट्स आणि कधीतरी एखादी नकारात्मक टीका. हे खूप निराशाजनक वाटू शकतं, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हे अगदी नॉर्मल आहे. प्रत्येकासोबत होतं. पण एक क्षण थांबा, हे अपयश नाहीये. ही शिकण्याची प्रक्रिया आहे. खरं तर डिजिटल जगात तेच लोक टिकतात आणि मोठे होतात जे सतत शिकत राहतात. प्रत्येक कमी लाईक तुम्हाला सांगतो की काय चालत नाहीये, आणि प्रत्येक टीका तुम्हाला सुधारण्याची एक संधी देते. आणि हो, या प्रवासात छोट्या छोट्या यशांचा आनंद साजरा करायला विसरू नका. पहिला ऑनलाईन ग्राहक, पहिला छानसा रिव्ह्यू किंवा ती पहिली पोस्ट जी अचानक व्हायरल झाली, या गोष्टी फक्त उद्योजकालाच नाही, तर संपूर्ण टीमला प्रचंड प्रेरणा देतात. ठीक आहे, आपण पाया घातला, नातं जोडलं आणि प्रवासातल्या खाच खळग्यांनाही स्वीकारलं. आता पाहूया की या सगळ्या मेहनतीचं भविष्यात काय गोड फळ मिळतं. ही जी दीर्घकालीन गुंतवणूक आपण करतोय, ती आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकते. ही स्लाइड बघा, व्यवसायाचा प्रवास किती सुंदरपणे दाखवतीये. आज जो व्यवसाय फक्त पोस्ट करतोय, तोच उद्या एक ओळख बनतो,
परवा तो एक ब्रँड बनतो आणि भविष्यात तोच व्यवसाय संधींचे केंद्र बनतो. हा जो प्रवास आहे ना, हाच खरा परतावा आहे. म्हणूनच हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की डिजिटल फूटप्रिंट म्हणजे झटपट पैसे कमवण्याचं मशीन नाहीये. ही विश्वासाची एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. आणि म्हणूनच एक गोष्ट नक्की आहे, जो उद्योजक आज आपली डिजिटल उपस्थिती मजबूत करेल तोच उद्याच्या बाजारात आघाडीवर असणार आहे. हीच भविष्याची गुरुकिल्ली आहे. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, तुमच्या व्यवसायाचा डिजिटल आत्मा काय आहे? तो फक्त उत्पादनं विकतो की लोकांच्या मनात एक जागा, एक विश्वास निर्माण करतो? यावर विचार नक्की करा.